पालक पुरी. पालक स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावा व कढईत झाकण ठेवून वाफवून घ्यावा. मिक्सरमध्ये कोथिंबीर, हिरवी मिरची, लसूण, जिरे व 2 चमचे शोप टाकून जाडसर वाटून घ्यावे. एक वाटी कणिक, 1 वाटी ज्वारीचे पीठ, 1 वाटी बेसन, 1 वाटी तांदूळाचे पीठ घ्यावे. यामध्ये जाडसर टाकलेले वाटण मिक्सरमध्ये आपण जे जाडसर वाटण काढून ठेवले आहे ते टाकावे. 1 चमचा शोप घालावी, 1 चमचा हळद घालावे, 1 चमचा तिखट घालावे, 1 चमचा ओवा टाकावा, चवीपुरते मीठ घालावे आणि वाफून घेतलेला पालक शिजला का बघून घ्यावा. तो छान शिजला आहे. आता गॅस बंद करून तो पालक आपण याच्यामध्ये टाकावा. हे आपण मिक्सरमध्ये बारीक करून पण घेऊ शकतो. हा पालक शिजलेला मी तसाच घेतलेला आहे. तुम्ही मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ शकता. हे मिश्रण आता हाताने चांगलं मळून घ्यावं व याचा छान गोळा तयार करावा. थोडं पाणी घालून याचा छान घट्टसर गोळा मळून घ्यावा आणि त्याच्यावर 1 पडी तेल घालून त्याला अजून घट्टसर आणि मऊसर छान मळून घ्यावं. कढईमध्ये 2-3 पड्या तेल घालाव्या तळण्यासाठी. आता मळलेल्या पिठाच्या छान गोल गोळा करून त्याच्या पुरी लाटून घ्यावी. तेल तापलं आहे त्यामध्ये पुरी घालावी. पुरीला उलटून घ्यावी. पुरी छान फुगते. पुरीला जास्त हलवू नये, एकच वेळा उलटून घ्यावे. पुरी छान फुगली आहे. तशीच दुसरी पुरी पण बनवून घ्यावी. ह्या पुऱ्या खूप छान बनतात, कुरकुरीत होतात. तांदूळाचं पीठ घातल्यामुळे ह्या एकदम कुरकुरीत आणि कडक पुऱ्या होतात. खूप छान पुऱ्या होतात, कुरकुरीत, चविष्ट लागतात.